मुलांना पहिली 4-5 अक्षरं आणि एखादं स्वरचिन्ह आलं ना की त्यातून बनणारे शब्द लगेच वाचायला देता येतात. तुम्ही शाळेत पाहिलंच असेल ना? हो, पाहिलं ना. एके ठिकाणी पाठच चालू होता शब्द वाचनाचा. मी फळ्यावर एक शब्द लिहिणार आहे, ज्याला मी सांगेन त्यानेच वाचायचं. शैलेश, काय रे? हो. हो. आता मग काय झालं? हा. हा. आता काय झालं? हात. शाबास. तू वाच. हात. शाबास. कसं वाचायचं? हात. आता मी दुसरा शब्द लिहितो. काय आहे? तू एकटीनेच सांगायचं. हा, काय आहे? आता काय झालं? पाय. शाबास. पुन्हा बोल. पाय. माझा. शाबास. काय? माझ. सुमित. कान. तू वाच. मामा. शाबास. काय वाचलं? मामा. आता पहिल्यापासून सगळ्यांनी वाचायचे. हा, वाचा. हात. पाय. माझा. कान. मामा. मुलांना अगदी सुरुवातीला वाचताना कशी मदत करायची हे छान समजलं गायत्रीताई. आणि हो, शिकवणारेही खूप तयार आहेत तो इथले. थोड्याशा प्रशिक्षणाने आणि सरावाने जमतं हे. म्हणूनच एकदा का मुलं शब्द वाचायला लागली ना की त्यांना जास्तीत जास्त वाचायला द्यायला हवं. मग त्यासाठी शब्दांची कार्डं, पट्ट्या असं साहित्य तयारच ठेवायला लागतं शिकवणाऱ्याला. अप्रॉक्सिमेटली किती वेळ लागतो अक्षरं शिकायला सुरुवात केल्यापासून वाचायला? तसं सांगणं जरा अवघड आहे. काही जण 4-5 आठवड्यात गाठू शकतात ही पायरी पहिलीच्या वर्गात. पण वय जर मोठं असेल तर कमी वेळही लागू शकतो. पण पहिलीच वाचायला शिकवायला सुरुवात करूनही बऱ्याच जणांना 3री-4थीपर्यंत वाचता येत नाही आमच्याकडे. त्याचं काय? बहुतेक वेळेला वाचन शिकवायची पद्धत बदलली ना तर हा प्रश्न अगदी सहज सुटतो. हां, आता मुलांना विशेष अडचण असेल ना तर गोष्ट वेगळी. पण अशा मुलांचं प्रमाण फारच कमी असतं. तुम्ही पाहिलंच असेल ना, 8 ते 10 अक्षरांनंतर वाक्यवाचनावर भर दिला जातो. पण शब्दवाचन आणि वाक्यवाचन यात नेमका फरक काय? ॲक्च्युली आपण शब्दच तर वाचत असतो ना, वाक्य वाचत असतानाही. सुटे सुटे शब्द वाचणं आणि संपूर्ण वाक्य वाचणं यात निश्चितच फरक आहे. अर्थ लावताना संपूर्ण वाक्याचा एकत्र विचार करावा लागतो मुलांना. म्हणूनच लवकरात लवकर वाक्य वाचनाकडे वळणं फायदेशीर ठरतं. मी फळ्यावरती काहीतरी लिहिणार आहे, ते तुम्ही वाचायचं. शैलेश, सुरू करायचं ना? काय लिहिलं रे मी? पान लिहिलं. बरोबर. आता पुढे वाचा. हा, काय लिहिलं? वाचायचं. आता वाचा. बरोबर आहे. इथे पान आहे का? द्या बरं मला मग. काय लिहिलं तर मी? पान दे लिहिलं तर ना, म्हणून तुम्ही मला पान दिलं. बरोबर. आता मी अजून काहीतरी लिहितोय बघा. काय लिहिलं रे? काय करायचं आता? कोण येईल? ये. हा, काय लिहिलं तर मी? कप दे. म्हणून त्याने काय केलं? मला कप दिला. बरोबर. तर पुन्हा बघा, मी काहीतरी लिहिणार आहे अजून.
काय आहे? वाचा. मग काय करायचं? आता मी अजून एक काहीतरी वेगळं लिहिणार आहे. हा, आता वेगळं लिहिणार आहे बघा. काय सांगितलंय मी बघा बरं. वाचा मोठ्याने. काय आहे? पान आण. बरोबर ना. काय आणायला सांगितलं मी? पान आणायला सांगितलं. कोण आणेल? जा बरं. ये ताई ये. वाच. काय आहे? थांबा थांबा तिला वाचू दे. हा आण मग. हा आणलं ना पान. ओके चला पुढे अजून आता बघूया. आता कोण वाचणार ते आधीच ठरव. हा आपण कोणाला सांगूया? मोनिका वाचशील? चालेल. बघ हा आता मी काय आणायला सांगतो ते. मोनिका कोणाकोणाचं नाव आहे? किती जणांचं नाव मोनिका आहे रे? मोनिका वाचणार ना? वाचू दे. मोनिकाला वाचू दे. बघ हा काय लिहिलंय मोठ्याने वाच. हा मग काय सांगितलं ते करून दाखव मला. हा आहे की नाही? काय केलं तिने? कप दिला का? मी काय लिहिलं होतं इथे? काय लिहिलं होतं? बरोबर. आता आपण हे सगळं वाचणार आहोत. हा काय काय लिहिलंय ते पण एकेकानेच वाचायचं. चालेल? कोण कोण करेल? बर एकेकाला सांगणार मी. एकेकाला सांगणार. हा चला शैलेश हे वाच. काय लिहिलंय? बरोबर. परीक्षित हे वाच. दगड दे. बरोबर. वाच तू आता. हे काय लिहिलंय? बरं आता बघा मिलिंद तू वाचायचा. आता काय वाचशील बरं? हे वाच. बरोबर वाचलं का रे त्याने? बरोबर वाचलं. हा पूजा वाच. दाणे दे ना. बघ बरं. बघ बरं. दाणे दे. बरोबर आहे. हा आता कोण वाचेल? म्हणजे वाचताना अर्थ लावण्यावर भर द्यायला हवा असं म्हणणं आहे का तुमचं ताई? नक्कीच. वाचायचं कशासाठी? तर अर्थ समजून घेण्यासाठी. मग लिहिलेली अक्षरं किंवा शब्द नुसते एकापाठोपाठ एक उच्चारणं म्हणजे वाचन नाही ना होणार. खरंय तुमचं. अहो मला सुद्धा 4थी 5वी पर्यंत स्वतः धडा वाचून अर्थ लावताच येत नव्हता. मास्तर उत्तर कुठे आहेत धड्यात हे सांगायचे आणि आम्ही ते उतरून काढायचो. तसं पाहायला गेलं तर वी रीड फॉर मिनिंग. आपणही अर्थ समजून घेण्यासाठीच तर वाचतो. त्यामुळे मुलांना सुरुवातीपासूनच ही सवय लावायला हवी. ताई एकदा का लिहायला वाचायला यायला लागलं की एक नवं विश्वच खुलं होत असेल ना मुलांसाठी? हो ना.